नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे क्षितिज कोकरे व्लॉग्स. तर मित्रांनो, आजचा दिवस हा आपला सुट्टीचा दिवस आहे. आज संडे आहे आणि आपली फॅमिलीत आलेली. ॲक्च्युली काय होतं, काम भरपूर असल्यामुळं म्हणजे काम असल्यामुळं फॅमिलीला टाईम देणं किंवा फॅमिलीला बाहेर घेऊन जाणं पॉसिबल होत नाही. तरी पण टाईमातला टाईम वेळ काढून त्यांना आळंदीला देहूला घेऊन गेलो आणि आज जायचं आहे आपल्याला जेजुरीला. ॲक्च्युली आमचं कुलदैवत आहे जेजुरी. भरपूर दिवसांनी आजी आजोबांना पण घेऊन गेलो नव्हतो, मम्मीला पण घेऊन गेलो नव्हतो. सो आज संडे आहे. सो आज आपण जाणार आहोत जेजुरीला आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघूया काय काय होतं आहे, काय काय नाही. कारण पुण्यामध्ये पाऊस चालू आहे. गेल्या 2-3 दिवस झालं कंटिन्यू सतत पाऊस चालू आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. मज्जा करूया, दंगा करूया, मस्त जाऊया, देवदर्शन करूया आणि रिटर्न येऊया. सो स्टे ट्यून, बाय बाय. तर गाईज, तुम्ही बघू शकता बाहेर किती पाऊस चालू आहे आणि मी आता CNG स्टेशनला थांबलो. हे आपल्या फ्लॅटपासून जवळच आहे CNG स्टेशन. सो हे बघू शकता तुम्ही पाऊस आणि CNG टाकूया आणि मग निघूया. आपल्याला जेजुरीला जायचं आहे. सो CNG टाकूया, निघूया. लेट्स सी. मिसळ खायला थांबलेलो आहोत. मिसळ खाऊया. खावा की बघा कसं असते. ते नाट्य त्याच्यात बुडून खा ते. सांडू नका म्हणजे झालं. सांडू नका म्हटलं. इकडं हाय करायचं. हाय जेवले का? मग जेवले का? हाय गाईज. मग हाय गाईज. शाबाश बेटा, जेवला का? बहुत बढ़िया मुन्ना. तिकडे बघून, मोबाईलकडे बघून म्हणे जेवला का? जेवले का? म्हण हाय गाईज, जेवले का? गजब बेइज्जती. कुठं आहेस बालू तू? बाबा कुठे? बाबा म्हणतो बाबा. इकडे मोबाईल बघून म्हणायचं हाय. जेवले का? अशा प्रकारे आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. बोल काय करायला लागला? काय करायला? लाईक करा, शेअर करा. लाईक करा. तिकडे बघून म्हणायचं त्याच्यात हॅलो. लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हण लाईक करा. म्हण की बोल. काही अशा प्रकारे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण निघूया. बस 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 तुझी गाडी येते. बस बस तुझी गाडी येते. बस. A few moments later. हाय कर. हाय पिपी म्हणा. पिपी बाळाकडे चाललो म्हणा. वरे बघ वरे. तर काही नाश्ता करून आपण आता निघूया. आपल्याला जायचं आहे आता जेजुरीला. जाऊया, दर्शन घेऊया, मग निघूया तिकडे. सो पुढे जाऊया आणि बघूया. देवदर्शन करायचं आहे आणि मग आजी आजोबा गावी जातील आणि आपण परत पुण्याला जाईल मम्मीला घेऊन. आजी आजोबाला राहा म्हणजे तर राहत नाही गावी जातील. तर हे महाभारतची मिसळ आहे, सासवड जेजुरी रोडला. चांगली आहे, खूप फेमस आहे, चांगली वाटते, टेस्ट वगैरे भारी होती. सो चला आपण निघूया आता.
गाईच अशा प्रकारे आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या कडेला. दर्शन घेऊया आणि मग निघूया. खाली सोड ना ते तसं काय करायला. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? इकडे बघ. तर गाईज अशा प्रकारे आपण आलेलो आहोत. चल चला सगळ्या पाड्या त्याला चलवत नाही 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 चल चल काय नाही चलायचं रात्री झोपते लोक. असं असतं चला सोड सोडतो. आमच्या अण्णा आई हाताला धरून पायऱ्या चढताना मला का बसा अण्णा बसायचं अण्णा इकडे पुढं. कधी आलता तुम्ही ह्याच्या अगोदर? कधी? दिंडीच्या वेळेला. काय झालं तुला दमा? अबे साले. काय नाही चालायचं चालायचं हा. तर कोण म्हणतं लग्न झाल्यास गड चढायचा असतो 5 पायऱ्या. आमच्या अण्णा आजी ह्या वयात आता गड चढतात हाताला हात धरून. फक्त एवढी साथ देणारे पाहिजे. तर गाईस तुम्ही बघू शकता हे आमच्या अण्णा आहे आजी आहेत. तर आम्ही अण्णा आई म्हणतो. चढतं पण वयाच्या या वयापर्यंत म्हणजे एवढं वय होऊन पण हाताला हात धरून जेजुरी गडावर चढणं म्हणजे खरंच एक निरंकार प्रेम. लग्न झाल्यास जेजुरी गडावर येतात हे तर ऐकलं होतं. पण लग्न होऊन नाही ना मला तर 60 वर्ष पूर्ण होऊन लग्नाला आज पण आमच्या अण्णा आई जेजुरी गड चढतात हातात हात देऊन. तर गाईस आता आम्ही वरती पोहोचलेलो आहोत. बघू शकता माझी हालत. हे गडावर चढायची हालत. आमच्या अण्णा आईचं वय आता 70 आहे. तर एवढं पायऱ्या एकमेकाच्या हातात हात घालून चढलेले आहेत अण्णा. आलं चला. तर अशा प्रकारे वरती आम्ही आलेलो आहोत. चला वरती जाऊया आता. चला दमाला का रे दमाला झालं आलं की मग मी पायऱ्या किती तुझे कपडे नीट होते ना. बरं आलेलो होतो आम्ही आता. तर थोडासा थांबूया रेस्टॉरंट मग दर्शनाला लावूया. बघू शकता तुम्ही खूप गर्दी आज.
आज खूप गर्दी आहे, संडे असल्यामुळं इथं खूप गर्दी आहे. गर्दी असते भरपूर. मुलं बाळा किती तुम्हाला आई? नाव काय बाळांची? अक्षय क्षितिज मोठं कोण आहे? अक्षय नाव काय तुमचं? क्षितिज मल्हार देवा कुटुंबाचं रक्षण मोठे तुमचं झाले का लग्न? मल्हार देवा सेवा पावनकर देवा आनंदी आनंदकर वाशिंग बर्डे खंडेराय लवकर जोडीने बोलावं म्हणा मल्हारीची वारी चला आमच्या घरी. कपाळाला हात लावा जे मल्हार म्हणा सर्व कुटुंबाने आपल्या कपाळाला हात लावून जे मल्हार म्हणा. आपली काही इच्छा असेल अन्नदान नैवेद्य तुमच्या नावाने केलं जातं. गणपूजा देवाला भंडारा व्हायला जातो. तर काही आमचं दर्शन झालेलं आहे, मुख दर्शन. आणि आजी आजोबाला मध्ये वृद्ध लोकांना इथं मोफत दर्शन होतं, त्यामुळे इथून मी त्यांना पाठवलंय, येतील ते त्यांचं दर्शन. आम्ही काय सारखं येत असतो, पण आजी आजोबा भरपूर दिवसांनी आले तिकडं, त्यामुळे त्यांना वरती पाठवलं आणि आता येतील ते. माझं दर्शन झालेलं आहे, मुख दर्शन. चांगली व्यवस्था आहे इथं. चांगलं झालं की अशा प्रकारे दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. अन्नाचं आतिथ्य सगळं दर्शन झालेलं आहे. आणि बोल काय बोलला इकडे बघ बाळा, वरी बघ, वरी बघ. काय झालं? नेट बघ, नेटची पॅन्ट शर्ट. काही अशा प्रकारे दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही वापस रिटर्न निघणार आहे. अण्णा आईला पंढरपूरला जायचं आहे. अण्णा आई पंढरपूरला जातील इथून गाडीमध्ये आणि आम्ही परत पुण्याला. सो दर्शन चांगलं झालेलं आहे. आणि चला चला इथूनच करते वयोवृद्ध माणसाला फ्री दर्शन असल्यामुळे चांगलं झालं. अण्णा इथं दर्शन झालं आणि मुख दर्शन घेतले. कारण बोल काहीतरी बोल आता. लाईक करा म्हणा, लाईक करा या व्हिडिओला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. तर पेढ्याचा प्रसाद घेऊन झालेला आहे. आणि हे आपले अण्णा, हे आपले अण्णा आजी. ते मग कुत्रा मम्मी हेच करेल. हा काय म्हणलं तू की तू काय करत नाही? लांब हो जरा, चावल चावल चढतंय ना त्याला. काय झालं इकडे बघ, काय झालं? तू आलं तर गाईज आता मम्मीला एक अंगठी होती, देवाची अंगठी होती काहीतरी. तर ते दुकानदार म्हणला 50 रुपये, मम्मी आमची म्हणली 10 रुपये. एवढा डिफरन्स. टिपिकल मम्मी आमची. 50 रुपये म्हणल्यास 40 रुपये 30 रुपये ठीक आहे ना. 30 रुपये सुरुवात करायला पाहिजे. बार्गेनिंग तर आम्ही पण करतो, पण आमची मम्मी डायरेक्टली 10 रुपये. मी निघून आलो, मम्मी घेते आता काय माहिती. असल्या ठिकाणून निघून गेलेलं बरं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. तर गाईज अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघत आहोत घरी. सो अण्णा आईला गाडीत बसून, म्हणजे अण्णा आई जाणार आहेत गावाकडं. सो अण्णा आईला गाडीत बसमध्ये बसून देणार. शॉपिंग गाड्या तर आम्हाला एकदम मोठी गाडी असताना गाड्याची तर गाईज आपल्याला यायला उशीर झाला खूप सारा. सो 3 वाजले यायला, 1 वाजता निघालो, 2 तास यायला लागले. ट्रॅफिक आणि पावसामुळे थोडंसं वेळ लागला. सो ब्लॉग जर शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.